विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण अमालगमेशन ऑफ कंपनीज या कॉर्पोरेट अकाउंटिंगच्या चॅप्टरचे MCQ पाहणार आहोत. ही MCQ सिरीज 4 पार्ट्समध्ये डिवाईड झालेली आहे. आज पहिला पार्ट आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, ॲज पर AS म्हणजे काय? अकाउंटिंग स्टँडर्ड. ॲज पर अकाउंटिंग स्टँडर्ड 14 परचेस कन्सिडरेशन इज व्हॉट इज पेएबल टू. 4 ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. A शेअर होल्डर्स, B क्रेडिटर्स, C डिबेंचर होल्डर्स, D शेअर होल्डर्स अँड डिबेंचर होल्डर्स. याचा अर्थ काय की अकाउंटिंग स्टँडर्ड 14 नुसार परचेस कन्सिडरेशन जी आहे ती कुणाला पेएबल असते, कुणाला द्यायची असते? तर त्याचं उत्तर आहे शेअर होल्डर्स. ज्या कंपनीची नवीन कंपनी सर्व खरेदी करत आहे ती नवीन कंपनी जुन्या कंपनीच्या म्हणजे जी कंपनी आता नामशेष पावणार आहे त्या कंपनीच्या खरेदी किंमती कोणाला द्यायची असते? त्या कंपनीच्या शेअर होल्डर्सला द्यायची असते. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं? शेअर होल्डर्स. नेक्स्ट, when amalgamation is in the nature of merger, the accounting method is to be followed. कोणती अकाउंटिंग मेथड फॉलो करायची? की जेव्हा अमालगमेशन ही मर्जरमध्ये प्रकारचं असते. जेव्हा अमालगमेशन हे मर्जर प्रकारचं असतं त्यावेळेस कोणती पद्धती अवलंबायची? तर त्यासाठी आपल्याला अकाउंटिंगच्या मेथड्स दिलेल्या आहेत. पहिली इक्विटी मेथड, दुसरी परचेस मेथड, C आहे पुलिंग ऑफ इंटरेस्ट मेथड आणि D आहे कन्सोलिडेटेड मेथड. ओके, त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे की जेव्हा मर्जर असतं त्यावेळेस पुलिंग ऑफ इंटरेस्ट मेथड वापरल्या जातं. ओके, नेक्स्ट, when amalgamation in the nature of purchase, the accounting method to be followed is. जेव्हा अमालगमेशन हे परचेस असतं त्यावेळेस कोणत्या अकाउंटिंग मेथडचा वापर करावा? पूर्वी काय सांगितलं होतं? मर्जरच्या वेळेस पुलिंग ऑफ इंटरेस्ट मेथड होती, आता परचेस मेथड आहे. When amalgamation in the nature of purchase, the accounting method to be followed is purchase method. Okay, next, amalgamation is said to be in the nature of merger if. मर्जर प्रकारचं अमलगमेशन आहे असे केव्हा म्हटलं जातं? जर काय हे ऑप्शन आपल्याकडे 4 अवेलेबल आहेत. ऑल असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ ट्रान्सफरर कंपनी आर टेकन ओव्हर बाय द ट्रान्सफरी कंपनी. ओके, ट्रान्सफरी कंपनीने ट्रान्सफरर म्हणजेच नवीन कंपनीने जुन्या कंपनीचे सर्व असेट्स अँड लायबिलिटीज घेतल्या असतील तर. B आहे बिझनेस ऑफ ट्रान्सफरर कंपनी इज इंटेंडेड टू बी कॅरीड ऑन बाय द ट्रान्सफरी कंपनी. म्हणजेच जो जुना बिझनेस होता चालू असलेला तो तसाच पुढं काय झाला पाहिजे? कंटिन्यू झाला पाहिजे, ह्या उद्देशासाठी केलेला असतो. नेक्स्ट, C आहे परचेस कन्सिडरेशन मस्ट बी पेड इन इक्विटी शेअर्स बाय द ट्रान्सफरी कंपनी एक्सेप्ट फ्रॅक्शन शेअर्स. काय परचेस कन्सिडरेशन जे काही आहे ते पूर्णपणे कशात पेड केलं पाहिजे? इक्विटी शेअर्समध्ये पेड केलं पाहिजे, एक्सेप्ट फ्रॅक्शन शेअर्समध्ये. फ्रॅक्शन शेअर्स म्हणजे कोणते शेअर्स? सपोज आपण काय करत आहात, एखादा शेअर्सला डिवाईड करत आहात आणि उत्तर आलेलं आहे पॉईंटमध्ये. शेअर्स तर आपण समजा पॉईंटमध्ये देऊ शकत नाही, मग पॉईंटला काय करायचं? तिथं कॅश पेड करायचं. जिथं आपण कंप्लीट शेअर्स पेड करू शकत नाही त्या ठिकाणी काय पेड केलं जातं? कॅश पेड केली जाते. त्याला फ्रॅक्शन शेअर्स असे म्हणतात. म्हणजे जर पाहिलं तर या सर्वच पॉईंट्स कशासाठी आहेत? मर्जर नेचरसाठी आहेत. म्हणून उत्तर असं आहे की ऑल ऑफ द अबो. नेक्स्ट, under the pooling of interest method, the difference between the purchase consideration and share capital of the transferee company should be adjusted to.
ज्यावेळेस पुलिंग ऑफ इंटरेस्ट मेथड वापरली जाते म्हणजेच मर्जर केलं जाते त्यावेळेस जे काही परचेस कन्सिडरेशनचं आणि जे शेअर्स ट्रान्सफरी कंपनीचे आहेत त्या कंपनीचे ॲडजस्ट केले जातात ते कोणत्या अकाउंटमध्ये केले जातात. त्यासाठी आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. ए जनरल रिझर्वमध्ये ॲडजस्ट केले जातात, बी अमालगमेशन ॲडजस्टमेंट अकाउंटमध्ये केले जातात, सी गुडविल और कॅपिटल रिझर्व अकाउंटमध्ये केले जातात किंवा यापैकी नाही. तर महत्त्वाचं आहे जनरल रिझर्वमध्ये केले जातात. या ठिकाणी ॲडजस्टेड प्रॉफिट म्हणलं असेल तर किंवा मग एखादी समजा काय आहे असेट आहे किंवा लाँग टर्म लोन असतील तर ते आपण कशात करतो स्टॅच्युटरी जे काही आपलं काय आहे रिझर्व आहेत ओके ते आपण काय करत असतो अमालगमेशन ॲडजस्टमेंट अकाउंटला टाकत असतो ओके. परंतु जनरल रिझर्वला काय केलं जातील या परचेस कन्सिडरेशन आणि शेअर कॅपिटल याच्यातील जो काही डिफरन्स असेल तो डिफरन्स कशामध्ये मेथड पुलिंग ऑफ इंटरेस्ट मेथडमध्ये काय केला जातो जनरल रिझर्वला ॲडजस्ट केला जातो. त्यानंतर अंडर परचेस मेथड the difference between the purchase consideration and share capital of the transferee company should be adjusted to. सेम गोष्ट आहे. ज्या प्रकारचा 7वा प्रश्न आहे त्याच प्रकारचा 8वा आहे, परंतु प्रश्न काय केलेला आहे मेथड बदललेली आहे. पूर्वी पुलिंग ऑफ इंटरेस्ट मेथड विचारलं होतं, आता आहे परचेस मेथड. यामधील डिफरन्स कुठं ट्रान्सफर करायचा तर अजूनही तेच वरील 4 ऑप्शन आपल्याकडे आहेत. जनरल रिझर्वला आताच आपण पाहिले की जनरल रिझर्वला जाणार नाही कारण तो पुलिंग ऑफ इंटरेस्ट मेथडमधला जातो. अमालगमेशन ॲडजस्टमेंट अकाउंट आताच मी सांगितलं की अमालगमेशन ॲडजस्टमेंट अकाउंट कधी येतं जर स्टॅच्युटरी रिझर्व असतील तर ओके. मग शिल्लक करायला गुडविल और कॅपिटल रिझर्व ओके. म्हणजेच हा कुठं जातो गुडविल अँड कॅपिटल रिझर्व नाफ अबोव तर नाही आहे ओके. यापैकीच आहे म्हणजेच गुडविल और कॅपिटल रिझर्वला जातो. त्यानंतर 9वा प्रश्न For amalgamation in the nature of merger, the shareholders holding at least dash or more than equity shares of the transferor company become the equity shareholders of the transferee company. काय सांगितलेलं आहे जेव्हा मर्जर पद्धतीने अमालगमेशन होते त्यावेळेस त्याची कंपनी दुसऱ्या कंपनीमध्ये मर्ज होत आहे म्हणजे जुनी कंपनी ओल्ड कंपनी किंवा ट्रान्सफरर कंपनी त्याचे शेअर होल्डर्स जर कमीत कमी किती टक्के काय घेतलं पाहिजेत शेअर होल्डिंग असली पाहिजे इक्विटी शेअर्समध्ये म्हणजे त्यांना नवीन कंपनीमध्ये म्हणजेच ट्रान्सफरी कंपनीमध्ये काय मिळेल शेअर्स मिळतील. आपल्याकडे ऑप्शन आहे 51%, बी 90%, सी 99% आणि डी 100%. उत्तर आहे 90%. कमीत कमी आपल्या किती असायला पाहिजेत 90% शेअर्स काय असले पाहिजेत त्या ट्रान्सफरर कंपनीमध्ये असले पाहिजेत. नेक्स्ट अकाउंटिंग स्टँडर्ड 14 is not applicable if when transferee company acquires transferor company and transferor company is ओके. म्हणजे काय आहे हे कधी एक जे काही 14 अकाउंटिंग स्टँडर्ड 14 आहे ते कधी ॲप्लिकेबल नाही. आपल्याकडे 4 ऑप्शन दिलेले आहेत. ए ceases to exist ओके, बी separate entity is continue to exist okay, C applied in all cases आणि डी none of above. आता ceases to exist म्हणजे काय आता याच्यानंतर ते एक्झिस्ट राहणारच नाही ते बंद होऊन जाणार ओके. आणि आपल्याला माहिती आहे अमालगमेशनमध्ये ओल्ड कंपनीज काय होतात आपले एक्झिस्टन्स नाहीसं करतात म्हणजे लिक्विडेट होतात ओके. आणि बी ऑप्शन काय सेपरेट एंटिटी इज कंटिन्यू टू बी एक्झिस्ट म्हणजे हे होऊ शकतं का हो की अमालगमेशन झाल्याच्यानंतर ओल्ड कंपनी पुन्हा अजून सारखीच चालू आहे असं होत नाही. म्हणून हे उत्तर आहे की सेपरेट एंटिटी इज कंटिन्यू टू एक्झिस्ट. जर असेल जर जुनी कंपनी जर कंटिन्यू एक्झिस्टमध्ये असेल तर अकाउंटिंग स्टँडर्ड 14 लागू होत नाही. यानंतर A Limited and B Limited go into liquidation and a new company X Limited is formed. It is a case of
काय ए लिमिटेड कंपनी आणि बी लिमिटेड कंपनी ह्या दोन्ही कंपन्या काय झाल्या लिक्विडेशन म्हणजे आपण बंद झाल्या आणि बंद झाल्याच्या नंतर काय केलेलं आहे त्यांना ओव्हरटेक करण्यासाठी काय केलेलं आहे नवीन कंपनी स्थापन झालेली आहे एक्स लिमिटेड. हे कोणत्या प्रकारामध्ये होतं ओके त्यामध्ये आहे अब्झॉर्प्शन एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन अमाल्गमेशन नन ऑफ दिस. आपल्याला माहिती आहे की काय आहे अमाल्गमेशन. ओके X Limited goes into liquidation and a new company Z Limited is formed to take over business of X Limited. It is the case. बघा एकच कंपनी काय होती लिक्विडेट होते आणि दुसरी नवीन कंपनी बनते त्याला काय म्हणलं जातं अब्झॉर्प्शन म्हणलं जातं एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन म्हणलं जातं का अमाल्गमेशन म्हणलं जातं तर त्याला म्हणलं जातं एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. कारण या ठिकाणी काय आहे जी झेड कंपनी आहे ती पूर्वीच काम करत नाही आणि एक्स कंपनी ही एकच लिक्विडेट होत आहे म्हणून एका कंपनीचे लिक्विडेशन होऊन दुसरी एकच कंपनी तयार होत असेल तर त्याला एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन असे संबोधले जाते. नेक्स्ट एक्स लिमिटेड गोज इन टू लिक्विडेशन अँड an existing company Z Limited purchases the business of X Limited. It is a case of सेम प्रश्न आहे एक्स लिमिटेड काय होतं लिक्विडेट होतं आणि त्यात जी काही जुनी झेड कंपनी होती ती जुनी झेड कंपनी काय करतं एक्स कंपनीला विकत घेते. हे कशामध्ये होतं तर अब्झॉर्प्शन ओके कारण एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनमध्ये एक कंपनी बंद होते नवीन एक कंपनी तयार होते. अमाल्गमेशनमध्ये दोन कंपन्या जुन्या बंद होतात आणि नवीन एक तयार होतं म्हणजेच याचं उत्तर आहे अब्झॉर्प्शन. ओके नेक्स्ट ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट इन्क्ल्यूड्स. ॲक्युम्युलेटेड प्रॉफिटमध्ये काय काय समावेश होतो प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स सुपरॲन्युएशन ऑफ फंड अँड वर्कमन्स कंपेन्सेशन फंड. ओके डाऊटफुल डेब्ट्स प्रोव्हिजन फॉर डाऊट हे ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट आहे का नाही. सुपरॲन्युएशन फंड नाही तर मग काय आहे वर्कमन्स कंपेन्सेशन फंड हे काय आहे ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट आहे. नेक्स्ट लॅबिलिटीज महत्त्वाचं आहे लॅबिलिटीज नॉट अक्युमुलेटेड प्रॉफिट काय आहे नॉट अक्युमुलेटेड प्रॉफिट ऑफ अ कंपनी इन्क्ल्यूड्स जनरल रिझर्व पेन्शन फंड डिव्हिडंड इक्विलायझेशन फंड. म्हणजे काय आहे पेन्शन फंड हे लॅबिलिटी अशी आहे की जी प्रॉफिटचा भाग नाही. नेक्स्ट when the expenses of liquidation are to be borne by the vendor म्हणजे ट्रान्सफरर जी कंपनी ट्रान्सफर होत आहे वेंडर कंपनी देन द वेंडर कंपनी डेबिट्सच्या वेळेस लिक्विडेशन करण्याचे किंवा कंपनी बंद करण्याचा जो काही खर्च येणार आहे तो सर्व खर्च ट्रान्सफरर कंपनी करते त्यावेळेस काय ती कोणत्या अकाउंटला डेबिट करते रिअलायझेशन अकाउंट बँक अकाउंट गुडविल अकाउंट किंवा यापैकी नाही. तर उत्तर आहे रिअलायझेशन अकाउंट. कारण अजून एक प्रश्न महत्त्वाचा पॉईंट असा आहे की रिअलायझेशन अकाउंट हे केवळ ट्रान्सफरर कंपनीच बनवते. ट्रान्सफरी कंपनी किंवा ज्याला आपण नवीन कंपनी म्हणतो न्यू कंपनी नेवर क्रिएट्स अ रिअलायझेशन अकाउंट. द रिअलायझेशन अकाउंट इज मेड ओनली फॉर ओल्ड कंपनीज ऑर ट्रान्सफरर कंपनीज. ओके नेक्स्ट when the expenses of liquidation are borne by the purchasing company म्हणजेच ट्रान्सफरी कंपनी. ओके देन द पर्चेसिंग कंपनी मे डेबिट ज्या वेळेस जे काही लिक्विडेशनचे खर्च आहेत ते कोणी करायचे असतात पर्चेसिंग कंपनीने किंवा नवीन कंपनी ज्याला आपण म्हणू त्या कंपनी. तर ती कंपनी डेबिट कोणत्या गोष्टीला करतं नंबर एक आहे वेंडर्स कंपनीज अकाउंट बी बँक अकाउंट सी गुडविल अकाउंट का यापैकी नाही. तर महत्त्वाचे गुडविल अकाउंट. ओके कारण जे काही त्या कंपनीचं गुडविल आहे ते त्याच्यातून ते कमी करत जातं. ओके नेक्स्ट when the purchasing company makes payment of the purchase consideration it debits
जर परचेस कन्सिडरेशन पेड केलं जातं, जेव्हा नवीन कंपनी जुन्या कंपनीचं परचेस कन्सिडरेशन पेड करते त्यावेळेस ती कोणतं अकाउंट डेबिट करते. सेम आहे. बिझनेस परचेस अकाउंट, असेट अकाउंट, वेंडर कंपनीज अकाउंट. तर मग त्याचं उत्तर काय? असेटचा प्रश्न येत नाही, कारण इथं ओव्हरटेक ऑफ असेट्स म्हणलं नाही. ओके, किंवा बिझनेस परचेस अकाउंट म्हणलेलं नाही, म्हणून ते काय आहे? वेंडर कंपनीज अकाउंट. ओके, नेक्स्ट. द वेंडर कंपनी ट्रान्सफर्स प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस ॲट द टाईम ऑफ अब्झॉर्प्शन. ज्यावेळेस अब्झॉर्प्शन केलं जातं त्यावेळेस वेंडर कंपनी किंवा ट्रान्सफरर कंपनी त्या कंपनीचे सर्व प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस कोणाला ट्रान्सफर करतात? कुणाला ट्रान्सफर करतात? तर त्यासाठी आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. नंबर ए, इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट, रिअलायझेशन अकाउंट, सी परचेसिंग कंपनीज अकाउंट आणि नन ऑफ दिस. उत्तर आहे इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट. ओके, नेक्स्ट. फॉर पेइंग liabilities and not taken over by the purchasing company, the vendor company credits. प्रश्न पुन्हा एक वेळ ऐका. फॉर पेइंग liabilities not taken over by the purchasing company, the vendor company credits. ज्यावेळेस ज्या लॅबिलिटीज नवीन कंपनीने किंवा जी परचेसिंग कंपनी आहे तिने घेतल्या नाही त्या कंपन्याचं जर पेमेंट त्या लॅबिलिटीजचं जर समजा पेमेंट करायचं असेल तर वेंडर कंपनी म्हणजेच ट्रान्सफरर कंपनी कोणत्या अकाउंटला क्रेडिट करते? रिअलायझेशन अकाउंट, बँक अकाउंट, लॅबिलिटीज अकाउंट किंवा यापैकी नाही. तर रिअलायझेशन अकाउंटचा प्रश्न येत नाही. काय येतं? बँक अकाउंट, कारण त्यांना पेमेंट करायचं आहे. पेमेंटचे सर्व व्यवहार हे बँक अकाउंटमधूनच होतात. ओके, thank you for watching the first part. Be continue and subscribe the channel to next parts. Thank you.